वेळ ठेवला आहे 10 वाजता प्रचारसभा थांबवली पाहिजे. आजच्या या सगळ्यामध्ये असं ज्यांचे आपण विचारायचे ते संजीवराजे नाईक निंबाळकर, आपले आमदार दीपक चव्हाण, व्यासपीठाचे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू वगैरे. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये पुढच्या 5 वर्षासाठी महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा, कसा द्यायचा, राज्य कसं चालवायचं याचा विचार करण्याच्या बद्दलची ही वेळ आहे. आणि मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये मी जाऊन आज या ठिकाणी आलो. फलटण आणि बारामती यांचं एक वेगळं नातं आहे, अनेक वर्षांपासून ते नातं आहे. बारामती, फलटण शेतीच्या क्षेत्रामध्ये कष्ट करणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांच्या प्रयत्नानं एक स्थिती बदललेली आहे. आणि एका गोष्टीचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 1885 साली दुष्काळाची स्थिती होती आणि त्या दुष्काळ जगवण्यासाठी इंग्रजांच्या राज्यामध्ये काही ना काहीतरी काम काढलं पाहिजे ही भूमिका होती, हा आग्रह होता. आणि त्याच वेळेला नीरा डावा नीरा उजवा 2 कालव्यांच्या संबंधीचा निर्णय झाला. तिथून पाणी येत होतं, शेतीवाडी होती, पण कारखानदारी नव्हती, गुळाचा धंदा होता. फलटणचं मार्केट याचा लौकिक देशामध्ये होता, गुळाच्या बद्दलचा. पण या सगळ्यामध्ये खरं बदल कधी झाली ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याचा लाभ हा लोकांच्या जीवनामध्ये देण्याच्यासाठी दृष्टी असलेले नेते होते. आणि आपण भाग्यवान आहोत, तुम्ही आणि मी त्या कालखंडामध्ये अधिक कुशल फुलं नव्हतो. तर आपल्या परिसराचा इतिहास हा बघितला तर आपल्या ही गोष्ट लक्षात. फलटणचं चित्र, बारामतीचं चित्र हे बदललं असेल, त्याचं श्रेय प्रामुख्याने द्यायचं असेल तर श्रीमंत मारुतीराजे निंबाळकर यांना हे असं श्रेय द्यावं लागेल. त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडे PWG बांधकाम, सार्वजनिक बांधकाम हे खातं होतं आणि ते आजच्या खात्यापेक्षा वेगळं होतं. त्याच्यामध्ये रस्तेही होते, त्याच्यामध्ये बांधकामही होतं आणि त्याच्यामध्ये पाणी, कॅनल या संबंधीचा सुद्धा अधिकार होता. आणि त्या सगळ्या काळामध्ये महाराज साहेबांनी या सगळ्या भागाकडे अत्यंत आपुलकीने पाहिलं. आणि हे पाहताना त्यांनी असं कधी बघितलं नाही हा फलटणचा भाग आहे, हा बारामतीचा भाग आहे, हा इंदापूरचा भाग आहे, हा पंढरपूरचा भाग आहे, फलटणपासून दूर आहे. त्यांनी विचार हा केला या परिसराच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल कसा करता येईल एवढा एकवेळ दृष्टिकोन त्यांच्यावर. आणि त्याचा सराव आज फलटण काय, बारामती काय, इथं जी काही सुरुवात झाली त्या सुरुवातीचं योगदान आपल्याला
महाराजसाहेबांना द्यावं लागेल आणि म्हणून त्या प्रसंगी महाराजांची आस्वाद करणं अगत्याचं होऊन बसलं. कारखानदारी झाली. इथं एकेकाळी फलटण शुगर ही शुगर होती. फलटण शुगरसाठी मुंबईच्या उद्योजकांनी आणि महाराजांच्या मदतीनं इथं सुरू झाली. हा कारखाना सुरुवातीच्या काळात नंतरच्या काळामध्ये महाराजांनी बैठक घेतली आणि हा विचार मांडला की इथं शेतकऱ्याच्या मालकीचे कारखाने व्हायला हवेत. त्या मीटिंगमध्ये मालेगावचे लोक होते, छत्रपती संथान कारखान्याचे लोक होते, श्रीराम कारखान्याचे लोक होते आणि त्या बैठकीमध्ये सहकाराचा आधार घेऊन ही कारखानदारी काढण्याचा निर्णय झाला. तेव्हा लोकांना कदाचित माहीत नसेल त्या कारखानदारीच्या उभारणीच्यासाठी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माझे वडील पण होते. ते त्या काळामध्ये महाराजांच्या विचारानं त्या भागात काम करत होते आणि चर्चा झाली की कारखाने काढायचे. शेतकऱ्यांनी पैसे गोळा करत किती भांडवल गोळा केलं. त्या काळामध्ये भांडवल अतिशय कमी केलं होतं. 10 लाखांनी सुरुवात झाली. नंतर ती वाढत रक्कम गेली. बँकेचं कर्ज घेतलं. त्यावेळेचं मुंबई सरकार त्यांच्याकडून अर्थसहाय्य झालं आणि या तिघांच्या साहाय्याने श्रीराम साखर कारखाना इथं आणि मालेगाव कारखाना बारामतीला, छत्रपती संथान कारखाना इंदापूर तालुक्यामध्ये हे निघू शकले आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये या कारखानदारीमुळे प्रचंड परिवर्तन झालं आणि या परिवर्तनाचं श्रेय ज्यांना आहे त्यांचं स्मरण करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. अलीकडचा काळ बदलला, राज्य बदलले, नवं नेतृत्व आलं. मला स्वतःला महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी तुम्ही लोकांनी दिली. त्यावेळेला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली, अन्य कामं करण्याची संधी दिली. मला जशी संधी मिळाली तशी रामराजेंनी सुद्धा आपलं कर्तृत्व दाखवलं. त्यामुळे त्यांनासुद्धा संधी मिळाली. रामराजे मी त्यांना ओळखतो. ते लॉ कॉलेजचे प्रोफेसर होते. पुण्याच्या लॉ कॉलेजमधून रामराजे बाहेर काढले, लिगल डिग्री घेतली. नंतरच्या काळामध्ये काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतरच्या काळामध्ये आपल्या घराण्याची समाजाची सेवा करण्याची जी नीती आहे त्या रस्त्याने जायचा निकाल त्यांनी घेतला आणि त्याच्यातूनच एक दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये अपक्ष सभासद म्हणून ते निवडून आले आणि पहिली निवडणूक झाल्याच्यानंतर पुढच्या दोन्ही निवडणुका तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ते आपले प्रतिनिधी म्हणून आले आणि अत्यंत जागरूक लोकांच्या प्रश्नाची बांधिलकी असते आणि विशेषतः पाणी खेड्याभागाच्या शेतीला पाणी कसं देता येईल या संबंधीचा एक अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. कृष्णा खोरा हा एक आपल्या भागाचा महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा हिस्सा आहे. कृष्णा खोऱ्याची प्रगती ही सवन पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या जीवनामध्ये बदल करणारी अशा प्रकारचा तो प्रकल्प होता आणि त्या कामाची जबाबदारी रामराजेंनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यांच्या कारखान्यामध्ये या कामाला गती मिळाली आणि त्याचे परिणाम आज सातारा जिल्हा असो, पुणे जिल्हा असो
त्याच्या अनेक भागामध्ये आपल्या सगळ्यांसुद्धा बघायला मिळाले. याचा उल्लेख मी का केला आणि त्याला कारण आहे. त्याला काल खरं कुणीतरी सांगितलं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं मला की साखरवाडीला काहीतरी सभा झाली आणि त्या साखरवाडीच्या सभामध्ये राज्य सरकारच्या एका नेत्याने रामराजांच्यावर हल्ला केला. मला काही समजलं नाही. त्यांनी हल्ला केला. हल्ला करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की रामराजेला मी आमदार केलं. म्हणजे गमतीची गोष्ट आहे. रामराजेला आमदार केलं हे पक्षाचा अध्यक्ष मी. कोणाला तिकीट द्यायचा अधिकार माझ्याकडे. ज्यांनी रामराजेला आमदार केलं सांगितलं त्यांनाही पहिलं तिकीट मी दिलं. शासन मंत्रिमंडळामध्ये आम्ही लोकांनी घेतलं आणि त्यांनी सांगावं रामराजेंना मीच केलं. माझं नशीब चांगलं आहे. ते असं सांगितलं होतं की पवार साहेबांना सुद्धा मीच सांगलं. कसं बोलावं याच्यासंबंधी योग्य नाही आहे. एकमेकाचा राजकीय मतभेद असतात पण एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतो. रामराजे हे विधिमंडळ सभासद होते. ही पदं असतात. पदाची प्रतीक्षा ही ठेवायची असते. पदाची प्रतीक्षा आपण ठेवली, व्यक्तीची प्रतीक्षा आपण ठेवली तर लोक आपल्याबद्दल सुद्धा त्याच भावनेनं बघत असतात. आणि जर आपण उगीचच कोणाच्या टीका टिप्पणी करत असतो तर आपल्याबद्दल लोक कदाचित कोणी जाहीर बोलणार नाहीत पण आपल्याबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा अतिशय वेगळा होईल. आणि त्यामुळे ही काही गोष्ट खरी नाही. रामराजे पहिल्यांदा आमदार झाले ते अपक्ष स्वतःच्या कर्तृत्वानं कोणाच्याही मदतीशिवाय त्याबद्दलचे झाले. आणि नंतरच्या काळामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पक्षाची स्थापना झाली. त्यांनी आम्हाला तातडीने सांगितलं की ही तुमची भूमिका, तुमचा विचार आम्हा सगळ्यांना मान्य आहे आणि आमच्या सगळ्यांची शक्ती तुम्हा लोकांच्या पाठीशी राहील हे सूत्र त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्यामुळेच त्यांच्या तिसऱ्या चरणाला सभापती कोणाला करायचं याची चर्चा आम्ही जो करत होतो त्यावेळेस सगळ्यांच्याकडून एकच नाव आलं आणि ते म्हणजे रामराजेंचं. त्यामुळे कृपा करून कुणी असं सांगत बसू नये की यांना मी हे केलं, त्याला मी केलं, त्याला ते केलं. त्या गोष्टीच्याकडं अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आज अनेक गोष्टी या आपल्या सगळ्यांना बोलायची माझी इच्छा होती. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली. त्याच्या आधी वर्ष होत असताना लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशात काय चित्र येईल याची खात्री, याची चर्चा ही आम्हा लोकांच्याच होत होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते. सर्व देशामध्ये ते सांगत होते निवडणुकीच्या तोंडाशी की मला 400 जागा द्या, 400 फार जाएंगे. सतत मागणी की माझ्या पक्षाला माझ्या नेतृत्वाखाली 400 खासदार निवडून द्यायची गरज आहे. आम्ही पार्लमेंटमध्ये होतो. आम्ही बसून चर्चा करायचो की देश चालवायचा असेल तर बहुमत पाहिजे. पण बहुमत म्हणजे 350 लोक असले, 300 लोक असले, 350 लोक खासदार असले ते सुद्धा पार्लमेंटचं कामकाज चालवणं शक्य होतं. मला आठवत आहे नरसिंहराव प्रधानमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये
संरक्षण खात्याचा मंत्री मी होतो आणि आमचं सगळं बहुमत सुद्धा नव्हतं. आणि बहुमत असताना सुद्धा 5 वर्ष आम्ही राज्य चालवलं, देशाचा कारभार केला. आणि हा सगळा अनुभव असताना मोदी साहेब 400 आणि त्याच्यानंतर गोष्ट एक लक्षात आली की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही मोठी संख्येची आवश्यकता आहे. मोदी साहेबांना बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये बदल करण्याच्या संबंधीचा विचार हा त्यांच्या मनात असावा ही शंका आम्हा लोकांना आली. आणि म्हणून दिल्लीमध्ये आम्ही लोक एकत्र आलो. आम्ही लोक याच्यामध्ये सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होते. आणि सगळ्यांनी आम्ही बसून ठरवलं आपण एक राहिलं पाहिजे. आणि आपण एक राहिलो नाही तर या देशाच्या घटनेची, संविधानाची खिलवाड केली जाईल. आणि त्यासाठी आपण एक राहून समाजाच्या समोर जाऊया, मतं मागण्याच्यासाठी जाऊया. आणि असं म्हणून आम्ही मतांची मागणी सुमार लोकांना केली. आणि मला अभिमानच होता की या कामामध्ये महाराष्ट्राने फार पुढाकार घेतला. ज्या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाच्या पूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेसचा एक खासदार, फक्त एक खासदार निवडून आला आणि राष्ट्रवादीचे 4 आले. 5 लोकांची आमची शक्ती. पण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधल्या जनतेने 30 खासदार आम्हाला निवडून दिले. आणि या 30 खासदारांच्या जोडीनं अन्य राज्यातसुद्धा अशी शक्ती आणि फातिमा हा आम्हाला लोकांना मिळाला. आणि त्यामुळं संविधानामध्ये बदल करण्याचा मोदी साहेबांचा विचार असेल तर तो खुशीमध्ये येऊ शकता नाही. आनंदाची गोष्ट आहे. नंतर इतर प्रश्न होते. आम्ही असा विचार करत होतो की आता लोकांनी संधी दिली तर लोकांच्यासाठी काही महत्त्वाचे निकाल दिले. कुणासाठी निकाल घेतले त्याच्यामध्ये पहिला विचार आम्ही केला की या देशाच्या स्त्रियांच्या संबंधी. स्त्रियांची संख्या 50% आहे. आज स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे. आज आमच्या नजरेसमोर एक गोष्ट आली की स्त्रियांच्यावर या देशामध्ये दिवसेंदिवस भाजपचं राज्य आल्याच्या नंतर अत्याचार वाढले. आम्ही माहिती घेतली महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार झाले किती. 2 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यावर 67,381 इतके अत्याचार झाले. इतके अत्याचार झाले. रस्त्याने कोणी जात होतं, कोणी कोणाला उचलून नेलं, कोणी कोणाची चिंगलचावणी केली, कोणी कोणाला धक्काबुक्की केली. असे अनेक उदाहरणं ही या देशामध्ये, या राज्यामध्ये अक्षरशः बघायला मिळाली. याचा अर्थ असा, जो 11 मी सांगितला तो 11 जर मीच बघितला तर दर तासाला 5 स्त्रियांच्यावर या देशामध्ये अत्याचार होत होते, अन्याय होत होता. ही अवस्था या ठिकाणी आली होती. आणि एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी मुली आणि स्त्रिया बेपत्ता झाल्याचं उदाहरण हे मिळत होतं. माहिती घेतली सरकारच्या वतीनं या राज्यामध्ये 64,000 मुली बेपत्ता होत्या. त्यांना कोणी फळून नेलं का त्याहून गेल्या, त्या कुठेही घरच्यांना पत्ता नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ या देशामध्ये, या राज्यामध्ये स्त्रियांची सुरक्षा ही नाही आहे.
सरकार एका बाजूला सांगत होतं लाडली बहीण, आणि या लाडक्या बहिणीच्यासाठी या सरकारने 1500 रुपये अनुदान देण्याच्या संबंधीची योजना दिली. एका बाजूला 1500 द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने काही हजार स्त्रिया, काही हजार या लाडक्या बहिणी त्यांना बेफासला झालेलं बघायचं. याचा इतकं स्त्रीवर्गाचा अपमान या देशामध्ये कधी झाला नाही. आज भारतीय जनता पार्टी त्यांच्या लोकांच्या हातामध्ये जे काही सरकार आहे, त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्या सत्तेचा उपयोग महिलांच्या भल्याच्यासाठी करायच्या ऐवजी त्यांना संकटात येण्याचा बाब यांच्या कालखंडामध्ये आहे. जशी महिला तसा दुसरा शेतकऱ्यांचा वर्ग. काय शेतीची अवस्था आहे? महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रकार ऐकायला मिळतो. माझ्याकडे देशाचं शेती खातं होतं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाली एका शेतकऱ्याची. तातडीने मी घरी गेलो होते, माहिती घेतली का या माणसाने आत्महत्या केली. त्याच्या बायकोने एकच सांगितलं, नवऱ्याने कर्ज काढलं होतं पिकासाठी, शेतीचा. पीक घेतलं, सोन्यासारखं पीक आलं, अतिवृष्टी आली, पीक उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या वर्षीसुद्धा खाजगी सावकाराकडून पैसे घेतले, लोकांच्याकडे नवीन पीक घेतले आणि त्याच्यावर रोग पडला, त्यामुळे ते पीक उद्ध्वस्त झालं. पीक गेलं, पण पिकासाठी घेतलेलं कर्ज हे मात्र डोक्यावर होतं. तो माझा नवरा देऊ शकला नाही. काही दिवसांनी वसुली आली आणि वसुली आल्याच्या नंतर देण्याची ऐपत नव्हती. त्यावेळेला सावकारांनी घराची बांधली ही बाहेर काढली. माझ्या नवऱ्याला अपमान वाटला तो. एका दिवशी तो उत्साह इंजिनची वाची घेतली, घाचा प्याला आणि जीव देऊन टाकला. का जीव दिला? शेतकऱ्याला त्याच्या डोक्यावरचा त्याचं फेरसा आलेला आहे, त्याच्या मालाची किंमत मिळाली. आणि जे राज्यकर्ते ते या शेतकऱ्यांच्या दुःखाकडे बघायला तयार नाही. ही दुसरी स्थिती. तिसरा वर्ग तरुणांचा. आज शाळा कॉलेजेस माझी, फलटणमध्ये उत्तम कॉलेज आहे, बारामतीमध्ये कॉलेज आहेत, ठिकठिकाणी कॉलेजेस. मुलं शिकत आहेत, पदवीधर होत आहेत, त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना. पण पदवीधर झाल्याच्या नंतर पुढे काय? अनेकांना काम करायची इच्छा असते, नोकरी मिळत नाही, वनवन फिरतात, ठिकठिकाणी अर्ज करतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, आणि महिन्यात नोकरी नाही मिळाली तर या तरुणाला निराशेला तोंड द्यावं लागतं. आणि ज्या समाजामधली तरुण पिढी निराश आहे, त्या समाजाचं भवितव्य हे सुद्धा नैराश्य करत असतं. असं असताना त्या तरुणांच्या कामाच्या अधिकाराच्या संबंधी ठोस पावलं टाकायची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांची आहे. पण त्याच्याकडे झुंकून बघत नाहीत. आणि शेतकरी असो, आया बहिणी असो, तरुण असो, या सगळ्या विभागाकडे जे दुर्लक्ष करतात, आज तेच लोक मताची मागणी करण्यासाठी तुमच्याकडे येतात. आणि म्हणून आपल्याला निकाल घ्यावा लागेल आमच्या हिताची. तर आमची जी खबरदारी जो कोणी घेत असेल त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही. त्यापेक्षा आम्ही दीपक चव्हाण आमच्यासाठी प्रामाणिकपणाने कष्ट करण्याची तयारी ठेवला. उमदा प्रतिनिधी आज या ठिकाणी असेल तर मोठ्या मतांनी त्याला विजयी करू आणि एक नवीन इतिहास घडू हेच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.